प्रत्येक घरामध्ये एका पत्नीला असं वाटत असतं, की आपला पती जे काही काम करत आहे, त्याच्या कुठल्याही कामामध्ये अडथळे आले नाही पाहिजे आणि ते जे काही काम करतात, त्या प्रत्येक कामामध्ये यश आलं पाहिजे. घरामध्ये कर्ता पुरुष असतो आणि हा कर्ता पुरुष याच्यावरतीच आपलं सगळं कुटुंब अवलंबून असतं. तो जसं-जसं काम करतो, तशी-तशी त्याची प्रगती होते आणि त्यांच्यासोबतच आपल्या कुटुंबाची, आपल्या पत्नीची, मुला-मुलींची प्रगती होत असते. पण घरातील पुरुषच जर आळशी असेल, काम करत नसेल, तर घरामध्ये सतत वादविवाद होणं किंवा त्या घरात त्या व्यक्तीची किंमत केली न जाणं, त्या घराची, कुटुंबाची प्रगती न होणं, अशा गोष्टी घडत असतात. आपल्या घरातील पुरुषकर्ता जो आहे, त्याची कामामध्ये प्रगती व्हावी, असं प्रत्येक पत्नीला, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. मग त्यासाठी तुम्हाला एक स्तोत्र मी आज सांगणार आहे. हे स्तोत्र तुमच्या घरामध्ये दररोज तुम्ही जर पठण केलं, तर तुमच्या पतीच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. ते जे काही काम करतील त्यामध्ये त्यांना यश येईल आणि त्यांना यश आल्यानंतर आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची प्रगती होत असते. तर कोणतं आहे ते स्तोत्र चला जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुमचा शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बऱ्याच घरामध्ये हे स्तोत्र पहिल्यापासून पठणही केलं जात असेल आणि त्यांना अनुभवही आला असेल. पण ज्या घरामध्ये अजूनही हे स्तोत्र पठण केलं जात नाही, तिथे तुम्हाला सुरुवात करायची आहे. सध्या बघा, आपल्याला लगेचच पावणारी जी देवता आहे ना, ते आहे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त आहेत, अनेक भक्त त्यांची सेवा करत आहेत. त्यांचे वेगवेगळे स्तोत्र, त्यांचे मंत्र पठण करतात आणि त्याचे अनुभवही आपल्याला येतात. स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला लगेचच प्रसन्न होत असतात. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं स्तोत्र जे की आपल्याला पठण करायचं आहे आणि हे श्रद्धापूर्वक तुम्ही जर पठण केलं, तर तुम्हाला याचा अनुभव येतो. हे जे स्तोत्र आहे ते तुम्हाला YouTubeला मिळेल, Googleला मिळेल. ते तुम्ही सर्च करून लिहून काढू शकता किंवा मग तुम्ही पाहूनसुद्धा ते पठण करू शकता. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर एकदा तरी आपल्या घरामध्ये हे पठण व्हायलाच हवं. यामुळे तुमच्या पतीच्या प्रत्येक कामातला अडथळा दूर होईल. बघा, कधी-कधी काय होतं, की आपल्या घरातील पुरुषकर्ता जो आहे, तो खूप काम करतो. कामामध्ये त्याचं खूप मन लागतं. तो खूप व्यस्त असतो. त्याला उलट कुटुंबासाठी सुद्धा वेळ नसतो. पण तरीसुद्धा त्याच्या कष्टाला यश येत नाही, नशिबाची साथ मिळत नाही किंवा तो जो काही पैसा कमवतोय तो टिकत नाही, त्या पैशाची सेव्हिंग होत नाही किंवा पैशाचे मार्गच त्याला मिळत नाही. अशा प्रत्येक कारणासाठी तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे. हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे, हे तुम्ही सकाळी अंघोळीनंतरही पठण करू शकता. पण जर तुम्हाला कामामुळे वेळ नसेल, तर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेलाही तुम्ही पठण करू शकता. लक्ष्मी येण्याच्या वेळेला जर तुम्ही पठण केलं, तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते. तिची सतत आपल्या घरामध्ये ती खेळती राहते आणि आपल्या घरामध्ये तिचा वास कायम राहतो. स्वामी नेहमी म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्यांचं हे जे वाक्य आहे, या वाक्याची अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल, तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे तुम्ही नक्की पठण करा आणि तुम्हाला याचे दिव्य अनुभव नक्कीच येतील. तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये त्याचे अनुभव शेअर करतील, की "ताई, मी जेव्हापासून हे स्तोत्र पठण करायला घरामध्ये सुरुवात केलेली आहे, तेव्हापासून माझ्या पतीच्या कामामध्ये खूप प्रगती होत आहे. आमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आहे. त्याचप्रमाणे मुलांचीही चांगली प्रगती होत आहे आणि ज्या गोष्टींचा तुम्ही इतके दिवस सामना करत होता, त्या चुटकीसरशी तुमच्या सुटलेल्या आहेत." अशा कमेंट्स तुमच्या मला यायला लागतील. इतका दिव्य असा अनुभव देणारं हे स्तोत्र आहे. तर आजपासूनच तुम्ही हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र नक्की पठण करायला सुरुवात करा आणि त्याचे दिव्य अनुभव थोड्याच दिवसात तुम्हाला येतील. ते नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. कारण तुमचे अनुभव वाचून इतर जणही सेवेत येतील आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. बघा, स्वामी महाराजांची कुठलीही सेवा ही अतिशय प्रभावी सेवा आहे आणि त्यातीलच ही सर्वात महत्त्वाची आणि तितकीच प्रभावी स्तोत्राची सेवा आहे. तर ही तुम्ही नक्की करा आणि तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची प्रगती व्हावी असं प्रत्येक घरातील महिलेला वाटत असतं. तर त्यांनी नक्कीच ही सेवा करा. ही सेवा कोणीही आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषासाठी करू शकतं आणि नक्की मनापासून जर तुम्ही सेवा केली तर त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतील. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.